नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे पी-एम किसान योजना आणि या योजनेचा जो काही येणारा 21 हप्ता आहे तो शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? या येणाऱ्या हप्त्यासाठी आपण पात्र आहात का? हे चेक कसं करायचं? याचे नियम आणि अटी, निकष काय चेंजेस झाले आहेत का? याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून पी-एम किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपये आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये अशी वार्षिक 12,000 रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान म्हणून दिले जातात. आता मित्रांनो, याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. परंतु ही वाढ जी आहे ही वाढ पुढील आर्थिक वर्षापासून मिळू शकते. परंतु यामध्ये येणारा जो काही पी-एम किसान योजनेचा जो काही 19वा हप्ता आहे तो 19वा हप्ता साधारणपणे 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकतो, अशा प्रकारचे अंदाज त्या ठिकाणी वर्तवला जात आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून याबद्दल कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. सध्या जरी मिळालेले जे अपडेट आहेत त्या अपडेटनुसार शेतकऱ्यांना जो काही 19वा हप्ता आहे तो 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणतः 20 तारखेच्या नंतर त्या ठिकाणी जमा होऊ शकतो. मित्रांनो, याबद्दलचे ज्यावेळेस अपडेट येईल तर ते अपडेट आपण आपल्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. आता मित्रांनो, हा जो पी-एम किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी 3 गोष्टी चेक करणे हे अत्यंत आवश्यक आहे. या पी-एम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी 3 गोष्टी या चेक करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची केवायसी. तुमची जे त्या ठिकाणी केवायसी जर का ओके असेल तर तुम्हाला तो पी-एम किसान योजनेचा जो तो 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, कारण त्या ठिकाणी केवायसी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लँड सीडिंग. तुमचं जे काही लँड सीडिंग आहे ते लँड सीडिंग ओके असणं हे आवश्यक आहे. त्यामध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन 7/12, तुमचं जे काही असणारं पॅन कार्ड आहे, तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर हा जो डाटा आहे तो डाटा त्या ठिकाणी मॅच होणं हे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय तर तुमचं जे काही आधार कार्ड आहे, आधार कार्ड हे बँकेला संलग्न असणे हे आवश्यक आहे, कारण या योजनेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वितरित केला जातो. त्यामुळे तुमचं जे आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड तुमच्या बँकेच्या अकाउंटला लिंक असणे हे आवश्यक आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण चेक कशा करायच्या, या योजनेमध्ये आपण पात्र आहोत का हे चेक कसं करायचं तर ते आता आपण या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, तुम्हाला पी-एम किसान योजनेची जी काही ई-केवायसी आहे ते ई-केवायसी चेक कसं करायचं तर ते पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं गुगल क्रोम हे ओपन करून घ्यायचे आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पी-एम किसान असं टाईप करायचं आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्याबरोबर आपल्यासमोर या ठिकाणी पहिली वेबसाईट पाहायला मिळेल की pmkisan.gov.in. तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचे आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ही येणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की पहिलंच ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आणि त्याच्या खाली जी ई-केवायसी आहेत आपल्याला त्या ई-केवायसी वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपला जो काय आपला आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक टाकून त्या ठिकाणी सर्च करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस तुमचा आधार नंबर टाकून सर्च करता तर त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्याला ठिकाणी ई-केवायसी इज ऑलरेडी डन अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर का तुमची नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो मेसेज पाहायला मिळणार नाही. तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून त्या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि तुम्हाला ती केवायसी ही करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण या योजनेमध्ये पात्र आहोत का हे चेक कसं करायचं तर आपल्याला या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ऑप्शन पाहायला मिळतं. त्याच्या खाली या ठिकाणी एक ऑप्शन पाहायला मिळतो की नाव युअर स्टेटस. तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचे आहे. नाव युअर स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर हा त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जर का आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर त्या ठिकाणी तो रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, जर का तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर तुम्हाला या ठिकाणी वरती पाहायला मिळते की नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर. तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला कॅप्चा कोड टाकून सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक ओटीपी येतो, ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा तो जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे. या ठिकाणी बॅक येऊन तुम्हाला हा जो काही एंटर रजिस्ट्रेशन नंबर आहे तर त्याच्यावरती क्लिक करून मला या ठिकाणी तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो काही दिलेला कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकून गेट ओटीपी वरती क्लिक करायचे आहे. तुम्हाला त्या ठिकाणी एक ओटीपी तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट डाटावरती क्लिक करायचे आहे.
तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे काही संपूर्ण डिटेल्स आहेत डिटेल्स या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन दाखवलं जाईल, तुमचं रजिस्ट्रेशन कधी गेलं आहे ते दाखवलं जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमचं गाव ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी दिली गेली आहे. या ठिकाणी FTO प्रोसेस जे आहे त्या ठिकाणी ओके असणं हे यस असणं हे आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी तुमचा आधार क्रमांक वगैरे जे आहे सर्व माहिती या ठिकाणी चेक करू शकता. तुमचं जे काही बँकेचं अकाउंट आहे ते अकाउंट कोणतं आहे हे देखील या ठिकाणी दिले गेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या येणाऱ्या 19 हप्त्यासाठी पात्र आहात का ते देखील त्या ठिकाणी चेक करू शकता. मित्रांनो, आपण बऱ्याच साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की या ठिकाणी आता जे काही युनिक कार्ड आहे ते आलेलं आहे, तर ते युनिक कार्ड त्या ठिकाणी काढून घेणे कंपल्सरी आहे. आपण पाहिलं असेल की जर का तुमचं युनिक कार्ड असेल तर शेतकऱ्यांना पुढील हा 19 हप्ता हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळू शकतो, जर नसेल तर मिळणार नाही. तर परंतु अशा प्रकारचं काही नाही. ही जी युनिक कार्ड आहे तर ही युनिक कार्ड सगळ्यांना करणं तर अपेक्षित आहे, परंतु हे काढत असताना त्या ठिकाणी बराच कालावधी हा त्या ठिकाणी लागणार आहे आणि शेतकऱ्यांकडे हे युनिक कार्ड असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हप्ता हा मिळणार आहे. अशा प्रकारचे जे काही आपण ऐकलं असेल तर ते त्या ठिकाणी असं काही नाही. या योजनेचे जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा केला गेला नाही, परंतु त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत बरेच सारे लाभार्थी असे होते की ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते आणि आता त्याच्यामध्ये काही डाटा त्या ठिकाणी असेल, आधार कार्ड लिंक असेल, म्हणजे हे जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन डाटा मॅच करण्याच्या माध्यमातून जे काही बोगस लाभार्थी असतील ते लाभार्थी खरेदी या ठिकाणी या योजनेतून अपात्र ठरणार आहेत. परंतु जर का तुम्ही या योजनेमध्ये खरोखर पात्र असाल तर तुम्हाला हा योजनेचा पुढील हप्ता हा 100% मिळणार आहे, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला याची पुढची अपडेट येईल तर ते अपडेट आपल्यापर्यंत नक्की येऊन. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की